तसं तस हो म्हणा. तुम्ही सांगू राहिलो काय झाबरू, तुझे डिटेक्टिव्ह आणि आपलं हे आलू पोंगा दोघांना तुम्हाला जबाबदारी देऊन राहिलो खांद्यावर. काहून की हे जबाबदारी अतिशय महत्वाची आहे. कारण की इथं कोणाच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे इथं. कारण की लग्नाचा विषय आहे. मारुतराव धुटके 11 वाजून 35 मिनिटांना लग्नाच्या टाईमपर्यंत इथं हजर झाले पाहिजे. हे का तुमचा प्लॅन फेल झाला की झालं म्हणलं तोंड दाखवायला जागा नाही आपल्याला, पोरावालेला नाही पुरीवालेला नाही. म्हणून म्हणलं आता काय करायचं ते तुमचा निर्णय तुम्ही घ्या. बिलकुल बिलकुल घेतली ना, जबाबदारी घेतली. फक्त विषय असा आहे परिस्थितीनुसार कसं काय वागायचं ते मी पाहतो बरोबर. पैसे तर आहेच आपल्यापाशी 5 लाख रुपये. तसे शक्य तर 5 लाख जाऊ देत नाही मी. त्याला दणकी देऊनच येणार आम्ही दोघं. पण विषय असा आहे कधी कधी परिस्थिती माणसाले इलाज नसते. तर त्यावेळेस जर पैसे जर काही कमी जास्त गेले तर त्याच्यातनी काही भोन येणार नाही ना. नाही नाही, पैशाची अजिबात चिंता करू नका तुम्ही. पैसे गेले तर जाऊ द्या, पण नवरदेव आला पाहिजे टायमावर. बोल्यावर नवरदेव हजर असेल तर ठीक, नाही तर मग कसं पुढचं मग विचार करा लागेल आम्हाला. म्हणजे काय विचार म्हणजे काय, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे की आमचा जर पोरगा आला नाही तर मग काय विचार काय तुमचा? म्हणजे धमकी आहे का? हे धमकी समजू का आम्ही? झाले भांडणं सुरू नाही का? बस झालं आता झमकते अजून आता. त्याला तोपर्यंत आपल्या शिवलाला सांगून द्या लागेल नाही का. हे दोघं चालले म्हणून जरा सतर्क होईल पुढचा. यायची तोपर्यंत चालतेच आहे. म्हणजे काय 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 विचार म्हणजे बा विचार करा लागेल आम्हाला. काय करायचं काय नाही विचार करा नाही लागणार का? मग तुमचं म्हणणं काय विचार करायला लागेल? म्हणजे दुसरं पोरगं उभं करता का तुम्ही? एखादा मामभाऊ हे ते असं काही मनात सोचलं आहे का? तर या मायाबीन तसं कायला म्हणलं मी? तसं म्हणलं का म्या? म्हणलं का पहा बरं सरपंच साहेब आहे का तुम्ही? आला काही माणूस भांडणार काही बी राजा नसते कामं. फक्त म्हणलं बा विचार करा लागन. मग त्याचा अर्थ तेच होऊन राहिला ना, विचार करावा लागेल म्हणजे बा आम्हाला दुसऱ्या सोयीत राहा लागन असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे तुम्ही म्हणजे काय आम्हाला असे समजून राहिले वाटते? तर यार हे पहा तसं नाही ते मग भाऊ चुकलं ना तुमचं. अर्थात गैरअर्थ नका करू. आता सध्या परिस्थिती काय आहे, आपण काय विचार करू राहिलो, काय भांडणं करायचं टाइम आहे? हो ना, पण मग यायचं बोल भाषा राहायच्या काय तर असं बोलत असते का की बा आम्हाला विचार करायला लागेल म्हणजे दुसरं पोरगं उभं करतात का ऐन वक्तात नाही सापडलं तर होईल उभा. पण पोरीचं काही नाही, पण आमच्या पोराचा काय परिणाम होईल, त्याच्या मनावर काय परिणाम होईल? तसं म्हणलंच नाही ना भाऊ. आता काय बोलू तुम्हाला आता युवा बुवा. अरे तसं म्हणलंच नाही ना म्या. फक्त बा आपल्याला विचार करावा लागेल म्हणलं असं म्हणलं म्या. जाऊ द्या, निपटलं ना ते निपटलं ना, झालं ना ते, काही नाही ते विषय नाही. तर म्हणलं पा झाबरू गोंडा उद्याचं मग नियोजन कसं काय पुढचं पहा ते पहा. जाऊ द्या पहा पुढचं पहा. सांगा येईल काय सांगा. बरं आहे बा. आता समजलं ना तुम्हाला. पैसे आल्यानंतर त्याचा सकाळी आपल्याला समजा फोन करायला लागेल किंवा त्याचा फोन येईन आपल्याला. तर कुठं बोलावं ते काय बोलावं ते वेळेवर सांगणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला कशा पद्धतीनं हँडल करता येईल ते तुम्ही आता करा. बाकी काही आता म्हणजे तुमच्यावर लोटून देऊ का सगळं आता? हो ना, ते नाही विषय. पण कसं एक असं आलं होतं आता आपले बाबा लुटेरे आहेत का नाही आचारी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्याकडे जर केस दिली तर मी रुपया जाऊ देणार नाही आणि लवकरात लवकर नवरदेवाले सकाळी 6 वाजेपर्यंत हजरही करी. असं त्याचं म्हणणं आहे. बुवा काय म्हणावं त्याला मग? अरे ते 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 नाही बाबा रे. ते काय काय माहिती आहे का? ते कोणता 5 लाख रुपये घेऊन फरार व्हायचा आहे ते नाही बाबा. त्याच्या नादी नका लागू. नाही नाही नाही, पैसे देऊच नका त्याच्यापाशी. त्याच्यावर तर माया नाही ना भरोसा. 25,000 रुपये 10,000 रुपये असे काहीतरी पेटीत टाकून द्या. बाकी देऊ नका. त्याला म्हणा ये घेऊन. रिस्क घेणं आहे ना ते कसं ते धरणीत नाही ते माहिती आहे ना लुटेरे. तुम्हाला नाही ना माहिती ते लय घनचक्कर आहे ते. कसं हे बा काही कुठूनही काय खरं नेम नाही त्याचा. आमच्या जरा नाही होईल ते त्याच्या जरा होऊ शकते. तुम्ही फक्त एकवर विश्वास ठेवा. त्यांना 6 वाजेला टाईम दिला, 6 वाजता हजर करतो म्हणे. नंतर जर नाही आला तर मग आम्ही दोघं जातो ना. काय करायचं ते पाहू ना मग. काही होऊ लागायचं मग. कसं करावं मग? नाही म्हणलं शांताराम भाऊ काय कसं वाटते म्हणलं तुम्हाला? काय द्याव का त्याला? आहे मग तसं हुशार गिशार राहिले का म्हणजे हातोहात म्हणजे हातच्याला केलं आहे. बरं ठीक आहे मग त्याला म्हणा तू उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत हजर करायला लागेल म्हणा. 25,000 रुपये पेटीत टाकून देऊ म्हणा. आणि एक परी तूच घे म्हणा ते. पण काम झालं पाहिजे. नवरदेव का आला नाही तर 25चे 50 घेईन म्हणा. हो मी बिलकुल तसं सांगतो मी त्याला. तसं सांगतो त्याला म्हणतो पापा आहे काय असं आहे तर ठीक आहे. मग झालं ते त्याला पाठवून देऊ. आता तुम्ही मग हे बा झाबरू गुंडा तुम्ही तरी बी तयारीत राहा. सकाळी 6 वाजे लोक त्यांना जर काम केलं नाही तर तुम्ही बिलकुल तुमचं काम तुमचं तयारीत ठेवा. समजलं काय? ओके ओके. मग मी सांगून देते त्याला. मग जेवायला चला म्हणलं आता. पंक्ता बसू दे लवकर झाले म्हणलं राबळू. या मग तिकडे. येतो आम्ही पाहुणे मंडळी येतो सगळ्या. चला चला दे तू तेवढं सांगून दे त्याला म्हणा कामोकामी लाग म्हणा. आता माणसाची पंगत बसली म्हणलं. चला चला फटाफट. दाख बोलावणार नाही म्हणलं इथं. बायाची बसवा लागते अजून. चला लवकर. जाऊ दे ना. बा तू उद्या जाऊ दे. आपल्याला काय करावं लागते रे? आपल्याला काय घेणे नाही. आपल्याला 2 लाखाची मतलब. बाकी विषय नाही. काय अरे बायचं काय शिजून राहिले ते.
अरे तसं नाही ना, तू ऐक तर खरी. अरे न्यूज लय खतरनाक आहे ना, लेटेस्ट आहे ना. अरे बाबा, हटेले आहे की नाही, हटेले 10 लाख म्हणे पहिले, आता 5 लाखावर आला म्हणलं ते. कसं कसं करून राहिला हे हॉटेल्या हे तरी म्हटलं मी त्याला कमी करू नको पैसे आता 5च म्हणून राहिला का मग आपल्याला 2 कसे काय देणार आहे ती म्हणलं ना, यानं लडपड केली ना रे बा. मग 5 लाखांनी हँडल केलं त्याले. हो, आता तुम्हाला 2 लाख नाही, आता 1 लाखच भेटणार आहे. त्याच्यात आपले 3 हिस्से, 100%. तर म्हणलं आता त्याचा फोन आला होता, तर मग हे झाबऱ्या आणि आलूपोंग्या हे 2 जण पैसे घेऊन जाणार आहे सकाळी. अजून त्यानं पत्ता सांगितला नाही म्हणा की बा आलूपोंग्याच्या बंगल्यातच हा म्हणून. हो, तर आता उद्या काय होते हो याच्यावर जरा लक्ष ठेव म्हणलं. पैसे आणायला गेले ते आता कंदील बुडा दे घरून. असं असं आहे का हे? म्हणजे आलूपोंग्याच्या बंगल्यातनी किडनॅप केलं वाटते नाही, यायचा हात आहे वाटते त्याच्या. अरे बाबा, मस्त हाती खोलीत लागला आता आपला आहे तर जमला, बजेटच बसला आता नाही का? चलो रे बाबा, चला लवकर लवकर, चला जेवायला, चला लवकर लवकर बसा. हो, कोण आहे का इकडे राहायला सुईला? अड्डून राहिला रे बा हे चला बरं चला पहिले जेवण करून घेऊ मग पाहू आता काय करायचं ते हो, चला पहिले जेवण घेऊ पण ते पहिले फोन करणं बा त्या हटेलेले. त्याने मला 5 लाख काय म्हणलं, म्हणा 10 म्हणला होता ना. आणि ते मग सांगून दे त्याला असं येऊन राहिले बा, जरा सतर्क कराय. तुला माहित नाही झाबऱ्याला कलाकार आहे बरं. शेणार रे थांब मी फोन करतो पहिले आता नाही का हो ते तिकडे जेवून राहिले तर मग आताच करावं लागन हो अजून एखादा बजेट बसणार नाही का आले पाहुणे तर झोपाले की आणि दुसरी गोष्ट म्हणलं हे बा, त्याला सांगून देतो अजून. हो, ते झाबऱ्या आणि ते आलूपोंग्या पैसे द्यायची विचारत नाही बरं त्याला. हो, देणके गिणके म्हणे, जर झालं तरच द्या म्हणे, नाही तर देऊ नका म्हणे, दणके देऊन वापस या म्हणे. दणके देते थांबा ना म्हणा तुम्ही दणके खाऊन येसान म्हणा थांबा तुम्ही हो, सांगतो मी त्याला बरोबर काही काळजी करू नका रायफल आणि त्याच्यापेक्षा मोठी मग काय पार तर टरकते यायची तू नको टेन्शन घेऊ तुला माहिती नाही का किती तू होता ना आमच्या संग किती रट्टे खाल्ले आपण मग दप्पा दप्पा हानते भाऊ उलटी बंदूक अजूनही भीती, अजूनही दुखून राहिला माया. मग काय तर सुचते काही काही ते थंडी असली की. ला फोन ला. आला म्हणलं वामनचा फोन. हा, पाय तो काय म्हणते तर. बोल वामन. अरे क्या हटेले इतने भी पीछे हट रहा तू हाँ 5 लाख पर आ गया बोलते 10 लाख बोला ना मैंने तेरे को अरे जान देना बाबा, शादी का खर्चा ये वो काय के पैसे उसके पास, वो तो कैसे तो भी 5 लाख नहीं कर रहे। हाँ, दे रहा नकदी फालतू, बस होते उतने, ज़्यादा लालच नहीं होना आदमी को। हाँ, बस हो गया, तुमको ज़्यादा से ज़्यादा 1 लाख दे दूंगा मैं, और बाकी 4 लाख मैं लूँगा। ऐसा करता नहीं क्या बरं ठीक है तो मैं क्या बोल रहा था जरा देखना अभी मैंने सुना उनसे बात तो 2 आदमी आ रहे हैं हमारे यहाँ और एक उसका नाम है झाबरू गोंडा टक्कल टक्कल है और दूसरा है वो जाड़ा वाला हाँ गैस सिलेंडर लेके आता था ना वो तू डरता था उसको हाँ, आलू पोंगया जिसके यहाँ तू खड़ा है हाँ तो वो आ रहे दोनों पैसे लेके सवेरे तू जब बुलाएगा तब लेकिन कैसा जरा चलाक है वो जरा सावधानी से काम करना अच्छा, ऐसा है क्या? अच्छा अच्छा, पैसे देने की नीयत नहीं है उनकी? वही बोल रहा था नियत नहीं उनकी अभी सुना मैंने बराबर उनका वो मारने वाले है बोलते तेरे को अच्छा, मेरे को मारने वाले नहीं, रुको बोलना, तुम आ जाओ बोलना, और दिखाता तुमको क्या है। तो आन दो ना, टेंशन मत लो तू, मैं बराबर करता। तो फिर 5 बजे 6 बजे फ़ोन कर दे उसको हाँ और पैसे लेके आओ बोलना ठीक है, कोई वादा नहीं हो। चलो अभी खाना खाते हैं। वो कैसा खाना दे दिया ना उसको, नवरदेव को, वो अंदर उसको बांधा हुआ है, मेरा मेवना गया, उसको अभी खाना खिलाना पड़ेगा ना पहले माल आने तक। नाही खाऊ घाला ना त्या डुबरेले काही वांधा नाही हो एक खेपचं काळजी लागते ते घे म्हणा तू हो, फक्त पैसे पेमेंट जर आले नाही तर मग याले 2 लाता आणि त्याला 4 लाता हा, ठीक आहे मग चला ठेवतो मग आणि आमचं नाव आलं नाही पाहिजे म्हणले हा ठीक आहे रखो बोला हटेले फोन, जल्दी खाना खाएंगे जल्दी और बाहर जाएंगे, बहुत दम घुट रहा है यहाँ पे. हाँ, जल्दी जल्दी खाना खाएंगे निकल जाएंगे. और आन देना, मेरे मेवने को आन दिए, बाद में तीनों साथ में खाना खाएंगे और बाहर जाएंगे जरा सा। हाँ, ये तो है अंदर ही, लॉक कर देंगे इधर। हाँ, ठीक है, कुछ वादा नाही. चला ना भाऊ, म्हणलं जेवण करून घ्या, आम्हाला मोकळे करा. हो, कसं अजून बाकीचे पंक्ता आहेत ना. हो ना, बस बस चाललोच होतो आम्ही. मी आणलं कसं आता घरचे पहिले कसं बसा जेवू ना, आपण सोबतच जेवू. म्हणलं मग कसं काय उद्या तुम्ही जाता का मग, करून राहिले का आम्ही मग. हा, आपलं याचं आमच्या जवळ बाचं आणता का ते येईल सोडून. लागलं ना पोता, आता काय विषय राहिला माझ्यासाठी, आता जाऊन घेऊनच ना. काही नाही ना, विषय नाही ते, हे काय चिल्लर गोष्टी आहे माझ्यासाठी. सकाळी 6 वाजता तुमची जवळ वगैरे असतील. हा, झालं बाकी काही. बोलाच कॉन्फिडन्स आहे. मग ते 5 लाख जाईन का मग? 5 लाख देऊ नका फक्त मग. नाही तर 5 लाख देऊन आणशाल मग काय फायदा. 5 रुपये नाही देत नाही मी, 5 रुपये देत नाही, तसं घेऊन येतो मी, पाहिजे तुम्ही. हो, फक्त पाहत राहा तुम्ही. हो, फक्त काही मै फी असेल तर तेवढं पाहावं जरासं. म्हणजे तुमच्या हिशोबाने तरी बी असं काही जबरदस्ती नाही. देऊन राहिला मी 25,000 रुपये. हो, पेटीत टाकून देऊ तुम्हाला 25,000. हो, ते तुम्हीच घ्या एक परी. हो, देऊन राहिले ते गेले आणाले. झालं मग काय झालं, लय झालं 25 म्हणजे बापो. बरोबर, ठीक आहे मग, काय हरकत नाही. चला, काही हरकत नाही. चला जेवून घ्या मग आता. बिंदास राहा तुम्ही, सकाळी काम झालं आता. जेवण झालं की रातच्या 12ला सटक तुम्ही आता भाची घेऊन. निघाले आता. हे बा बंगल्याच्या बाहेर निघाले ते आता. हो भाची हो, काढा ते आपल्या सुटकेशीतले डगले काढा आणि चला मांगा. ते बा ते तिकडे चालले 2 जण, एक जण इकडे चालला.
ते दोघं चालले का नाही इकडून जाऊ आपण त्याच्या पुढे. चल घाल, काढ लवकर लवकर, डगले काढ आपले. बापू भूत पाहणं भूत पाहत खरी तिकडे तिकडे पाहणं राजा. मला तर पाहायला नाही जाऊ राहिलं. पाटली म्हणलं माहीत पाहत खरी. हो ना, म्हैस तर लटवली राजा. हो ना, अचानकच दिसले नाही फसकन हे. हे दोन पोरं आणि एक बहुतेक माय होई त्याची नाही का. बाप ॲक्सिडेंटमध्ये गेला असेल बहुतेक. यानं काही आत्महत्या इरीत उड्या गिड्या टाकल्या असं. म्हणूनच राजा भूतवाडी नाव पडलं रे याचं नाही का. म्हणून गाव लट्टावलं हे पुरे पळायला गावातले. चाल म्हणलं बाबू, जीवाशी खेळायला पुरत नाही, सकाळी येऊ आपण आता. चाल कुठंतरी या शिवडमध्ये राहण्यात मजाच नाही. चाल लवकर, चाल लवकर, चाल. कुठे भटकले ते म्हणलं तुम्ही? जवळ मिळून पाहूनच राहिलो मला कुठं आहे तर मला इकडे आले का? अरे वा, योग चांगले आपले. तिकडे गेलो आम्ही. मशान ते कोणतं काय आहे ते चिरफळ बंगला, त्याच्या मागं आम्ही म्हटलं काय पाहा गाव कसं आहे तर तिथं गेलो. भूत आहे म्हणलं, भूत. एक भूती नाही आणि दोन अजून असे लाईनी भूत आहे. बहुतेक पोट्टे आहेत तिची ते. तर हे शिकून राहिले होते म्हणलं, ताप केला होता थंडीच्यानं त्यानं. अरे बा, इथं काही थांबण्यात मजा नाही म्हणतो. भूतवाडी म्हणते येले, नावच भूतवाडी आहे याचं. कसं याच्याशी पंग घ्यायला पुरत नाही बाबू. म्हणलं लवकर या शिवाळीच्या बाहेर जाणं आपल्याला. भूतन घेत अरे भूत नसते ना. कोण म्हणजे तुम्हाला? नाही ना राजा, इथचे लोक का बेवकूफ आहे का. पुरं गाव वसान झालं नाही, हे काऊन झालं असं, काही ना काहीतरी गुण असन ना या जागेत. हे तिघं जण पुरे हे बा पुऱ्या गावाले हे होतं परेशान करत असन. बहुतेक कोणतरी यायच्या समजा हिच्या नवऱ्याचा काहीतरी घात या गावाल्यानं केला असला पाहिजे. म्हणून ही या गावाचा बदला घ्यायसाठी इथं आली असू शकते. असं म्हणता नाही म्हणजे पाहिलं का तुम्ही? प्रत्यक्ष पाहिलं का ते? प्रत्यक्ष पाहिलं ना बाबा. मग काय तर आम्हाला मग अंगाचं पाणी झालं तर पुरं. चाल लवकर सटकून. नंतर येऊ, सकाळी कुठं जात नाही हे. अंदर बंद करू नये, बाहेरून बंद करू नये, काही टेन्शनचं काम नाही. एक तर बांधून ये. तसं करू मग नाही का. सकाळी 5 वाजता चालली मग. म्हणजे कुठं बसता नसती नाही. राहिले पैसे याचे आपल्याला पालतूचं नसतं का. चला मग आता हे हाय शेपमध्ये सकाळी त्याला फोन करू आणि ये म्हणा तिथं. करू मग पुढचं. चला लवकर निघा पटकन, चला चला. आले बाबा, अजून मारते का काय सांगा नाही का. काय करते काय मी आली का जिकडे. अरे बाबा, हे कसा का आला म्हणा. हे तर आचार्य होता तिथं. अरे बाबा, यातच गेम वाटते रे, यानंच पाठवले वाटते. अरे काय राजा का हो म्हणलं आचार्य भाऊ. का मारता का राजा जीवानं. काय करता आता. कायसाठी आले आता. काय असं आहे अरे बा, सोळाला आलो ना राजा, सोळाला आलो म्हणलं. चला लवकर लवकर भाचो, दोर सोळायचा सटकन निघणार म्हणलं आपल्याला. चला फटोफट करा, मोकळे करा यायले. बापरे, सोडायला आले का. सोडा ना बाबा, घ्या म्हणलं. हे बा कालपासून बांधून ठेवायला आले काय ना. पाणी पाचते तर बांधते तर पण सोडत नाही यायले मी. आमच्या गावचे 2 जण सामील आहे आणि हे आहेत जराशे 3 जण. थांबा म्हणा तुम्ही आता. बस आता गेलो की बस, सोडलं की बस त्याच्या नांदीच लागतो आता मी. थांबणं पहिले इथून निघतं खरी बावा रे. इथून निघू दे, मग तू कसं एकदम लग्न अटपू दे तू. नंतर काय कोणाचा गेम करायचं ते कर. फक्त मुकाड्यानं पहिले 2 दिवस सुकार राय. त्याला सोडायले आणि त्याला घ्या लवकर. हो, पण तुम्ही कसे काय आले म्हणलं. ते कुठे गेले. तुम्ही कसे काय अचानक. आमचं नको विचारू ना, आमचे लय फंड्या बाबा अलग. फक्त लवकर निघायची करणं आहे ना, थांबणं नाही. फटकन चाल तू. चल भाच्या, सोड लवकर लवकर, चला फटकन. अरे बा, बवल्यावर चढायचं नाही का तुले. गोष्टी नको आता. चल कर रे पोट्टे, काढा लवकर याले. आटपलं का म्हणलं. पाहुणे रावणे सगळं झालं का. आंघोळी येते काही कमी जास्त येते, नाही तर मग चहाची घ्यायची व्यवस्था करून टाका जाणं शहरात. म्हणजे लवकर लग्न लागलं पाहिजे आजचं. तेच म्हणून राहिलो. आंघोळी चालू आहे त्याच्या. मोटर पंपावर पाणी आहे, काही तिकडे आहे, काही घरी, काही इकडे तिकडे चालू आहे सगळं. सगळं आता आटपून जाईल लवकर. 7 वाजेपर्यंत सगळे तयार होते. तर चहाची व्यवस्था पटकन करायला लावतो बाबा लुटेरेले. तेच म्हणलं आता घोड्यावाल्याला फोन लावून राहिलो. त्याला म्हणतो 9 वाजे लोक येऊन जाय तू. मंदिरात तिकडे गेले की बस चालली इकडे. मग 11 वाजे लोक नवरदेव आपला मंडपापाशी आला पाहिजे. येते ना 100%. हो ना, ते मिरवणूक जास्त नाही आहे त्याची. हो ते कसं ते एक जरा पाहुणा काही सुचू देत नाही म्हणते. हो सरपंच म्हणे नाचा घेतात काही नाही म्हणे. फालतू आधीच तर हप्ता आहे म्हणे आमच्या मागं. लवकर निपट्टे घ्या म्हणे. बरं ठीक आहे. मामा लुटरे उठला का नाही म्हणलं. हो ना, रात्री काय ते 4 वाजता आले ते नाही वाटते. 4 वाजले द्यायले. हो ना, पण बाकी आहे राजा पण कलाकार नाही का. रुपया न देता आले कारण काम जमवलं. बरं त्याला भाजी सांगून देतो मिरच्याचा. हो जरा चरवर कर म्हणा. चरवर त्याच्या भाज्याच तशा असतात. हो काही वादा नाही. बाबा, हे कोणाचा फोन आहे आता. हे कोणाचा आहे. हॅलो, कोण बोल राहिलं म्हणलं. हॅलो, मैं कोण बोल रहा है मत पूछ. देंडके आहे ना तू. देंडके. हो देंडके. भुजंगराव म्हणलं. भुजंगराव. ते भुजंगराव असो का तिकडे कोणता डोम्या असो, मला काय करण्याला लागत. मी फक्त एवढ्यासाठी फोन केला. तुया ते युवाई जे आहे ना रामपूरचा पोराचा बाप, त्याला मी पहिले फोन लावला.
तर ते म्हणून राहिला की सासऱ्याला पैसे माग म्हणून. आता 5 लाख रुपये तुम्ही देऊ राहिले का काय? आता काय करा सांगा. अजून म्हणलं अजून त्यानं काही म्हणजे खुलासा दिलेला नाही पैसे घेऊन पाठवतो म्हणून. तुम्ही पाठवून राहिले का आता? रातच्यानं हो म्हणे आता नाही म्हणून राहिले तुम्ही. सांगा काय आहे तुमचं तर सांगा. आता याला माहिती नाही वाटते बाबा तिथं बांधून नाही म्हणून. हो ना, या लुटेरीनं काय कसं काय आणला म्हणाले का? अरे बाबा मले कायले पैसे मागून राहिले तुम्ही? म्हणलो का तोडू तुम्ही पोरीवालेले? ते पोराच्या बापाला मागा तुम्ही 10 नाही 20 लाख मागा. मै पोरगी राहत नाही म्हणलं. एका फोनात नाही असे किती पोरं उभे करतो तुम्ही. पोरी नाही भेटून राहिल्या. म्हणलो का मागू म्हणलं पैसे घ्यायचे. निघ म्हणलं इथून. असं म्हणजे बापाले काळजी नाही सासऱ्याला काळजी नाही. इथले का माय म्हणतात रातच्यानं तर मोठ्या गोष्टी सांगे हो. पैसे पाठवतो 10 लाख नाही 5 लाख घ्या. 5 लाखवर मानल्यावर अगोपणा करून राहिले तुम्ही. अरे बा ठेव म्हणलं डोकं नको माहिती दुसरं पाहिजे मी पाठवून राहिला का तू त्याला? पाठवशील तर पाठव. उघडून पाय कुठं तर त्याला कोंडलेलं गिंडलेलं असेल तर पाय त्याला पाणी घेऊन दे. सोडायचं असेल सोड नाही तर तो असंच ठेव. आम्ही दुसरं पाहिजे त्याचा मांबो एक चांगला. आता चपराशी लागला ते त्याला पाहिजे मी मग विचारून. पाय मग तू काय आहे तर लवकर मग अर्ध्या घंट्यात पाठवायचं असेल तर पाठव. नाही तर मी दुसरीकडे आता लाईन लावून राहिलो. अरे बाबा इथं लोक लयच चालू झाले मग आता. अरे ठेव ठेव फोनले का ठेव. थांब तू आता या डुबऱ्याला दणके देतो. ठेव फोन ठेव. सुस्वागतम आगमन झालेले आहे. नवरदेवांचे आगमन झालेले आहे. दुटके परिवार व देणके परिवार यांचा विवाह सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. नवरदेव आलेले आहे. स्वागत सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. सर्व गावकरी मंडळी तसेच उपस्थित सर्व मंडळींचे पाहुणे मंडळींचे खूप खूप आभार. चला आले का मुलीचे मामा मुलाचे मामा आलेले आहे सगळे. चला काही हरकत नाही. आता मंगलाष्टक म्हणायला करून द्या सुरू. आता कोण म्हणते म्हणून द्या. बरोबर ठीक आहे ठीक आहे. म्हणलं भूषण एक अलाउन्स करून दे. जे कोणी बाहेर असेल ते येऊन जा म्हणा. सर्व पाहुणे मंडळींना आग्रहाची विनंती आहे की सर्वांनी आत मंडपामध्ये येऊन बसावे. सर्वांनी बाहेर जे कोणी असतील ते सर्वांनी आतमध्ये यावे. मंगलाष्टकाला सुरुवात होत आहे. चला लवकर लवकर. चला अक्षता मिळाल्या सगळ्यांना. चला ठीक आहे करा म्हणलं सरपंच साहेब करा सुरू. ते देवीदास पुढचं घेऊन घे म्हणलं मंगलाष्टक. कर सुरू कर.
तर अंतरपाठ आता बाजून घ्या मुलांनो. यानंतर नवरा मुलगा नवरी मुलीच्या गळ्यामध्ये हार घालेल आणि त्यानंतर नवरी मुलगी नवऱ्या मुलाच्या गळ्यामध्ये हार घालेल. चला पटपट करा. चला घ्या अंतरपाठ बाजून घ्या. चला आता झुटके परिवार आणि देणके परिवार यांच्या घरातील परिवारातील राणी आणि मारुतराव यांचा जो काही विवाह सोहळा आहे तो संपन्न झालेला आहे. ते लग्नाच्या बेडीमध्ये अडकलेले आहे. आता अर्धांगिनी म्हणून राणीताईंनी आता मारुतरावांना स्वीकारलेले आहे. पुढील आयुष्य त्यांचे आनंदात जाओ, सुखात जाओ अशी सर्वांची मंडळीची प्रार्थना करतो आणि विवाह सोहळा संपला आणि यानंतर पुढील कार्यक्रम जाहीर करावे अशी मी विनंती करतो. त्यांना आता म्हणलं भूषण सूचना देऊन दे, हारगीर काढून घ्या म्हणा, असं तर सांगून द्या. सगळं सांग आता, मंडळी थांबा म्हणा जेवासाठी. सर्व लग्न मंडपातील पाहुणे मंडळींना आग्रहाची घरमालकाची विनंती आहे, सर्वांनी जेवण करून जावे, तसे कोणी जाऊ नये. सर्वांना नम्र विनंती आहे. तर सर्वांनी सुलग्न लावावे आणि जेवणासाठी लवकरात लवकर मंडपामध्ये यावे. तिकडे पंगत लवकरात लवकर बसणार आहे. तर सर्व पाहुण्यांनी आता सुलग्नासाठी तयार राहावे. नवरी नवरदेव यांनी हार वगैरे काढून आपले स्थानपन्न व्हावे. मंडप मोकळा करून द्या. लवकरात लवकर पंक्ती बसवायची आहे. चला पटापट, चला सुलग्न लावून घ्या. आपलं मानवर करा, मान. बस जमलं. ओके. अरे लक्ष पण येणार रे. म्हणलं घरच्या बाईला घेऊन ये ना फटाफट. घ्या ना ग्रुप फोटो काढून येते. झाले सगळे आहे, या ना फटाफट. हो ना, पहिले मी जेवायला बसलो तर ते माझी वाट पाय, आता ते जेवायला बसली तर मी वाट पाहू राहिलो. काय करता, मोठा घोर आहे. यायचं तसंच आहे. जा बाबा पाय म्हणलं. झालं असं ती फोटो काढतो पण. चला घरमध्ये मिरच्याची भाजी आणा म्हणलं, इथं कमी पडून राहिला. आणा लवकर. काय बनवून राहायच्या भाजी उन्हीला वरपाचीच काम पाहिजे मला उद्या. घ्या लवकर चाल रे, या इकडून या. जिलेबी तिकडे आणू का? बरोबर, आलो. राणी झालंच नाही का तुझं? चल ना लवकर, मतदान करायला उशीर होईल ना. चल लवकर चल. ओळखपत्र सोबत घेतो बरं. भाषेच बदलले मला मारुतरावची 3 दिवसांनी. झालं का नाही? चल ना लवकर. झालं का नाही म्हटलं? मी काय म्हणतो, चला आता. चला चालले वाटते मतदानाला. नाही मारुतराव जोडीनं चालले वाटते बाबा. काय करता आता तिला कसं पहिलंच मतदान आहे आपल्या गावातलं. आता नाव नोंदवलं होतं मागच्या 1 महिन्या 1.5 महिन्या आधी, म्हणून जमलं ते. आता नाही तर गेलं असतं का नाही वाया. आता ते काय पाहा लागतं बा, हुशार माणूस आहे. चला मग करू मतदान आता, नाही का? चला आम्ही चालू होतो. हो बस तुमच्या मागे झालो मी. हो ना, अजून 1:30 वाजला म्हणते, पण 32% आहे म्हणते. आता मी बातम्या बघितल्या. कठीण काम झालं बा. काय आता कसाच वाढवा ते मतदानाचा टक्का. असे तर लय फरक पडला राजा 3 दिवसाच्या मनानं, समजा नाही का? हो ना ते तर आहेच राजा. काय आता लोकांना किती समजून सांगा, किती प्रचार करा की बा मतदान करा, पण आता काय पर्सेंटेज 60च्या वर जाते का नाही काही समजतच नाही. मला कठीणच आहे. शहरात तर लस कठीण परिस्थिती आहे. ग्रामीण गडचिरोली हे ती पुढे राजा. कायच करावं. चला करू मतदान करू. मतदान आपला अधिकार आहे, ते काय सोडायचा. चला.